हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माजी आमदार विवेकानंद पाटील आणि कामगार नेते प्रभुदास भोईर अण्णा यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा। हे जिल्हा परिषद शाळा खिडूकपाडा येथे शालेय साहित्य वाटप, 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा। शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब आणि वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रभुदास भोईर अण्णा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी सभापती सुरेश शेठ भोईर यांच्या सौजन्याने रायगड जिल्हा परिषद खिडूकपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। त्यावेळी 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। दरवर्षी प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो। शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान असे अनेक उपक्रम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले जातात। खिडूकपाडा येथील शाळेला प्रभुदास भोईर प्रत्येक वेळी मदत करत असतात। रंगरंगोटी असो की डागडुजी, ते प्रत्येक वेळी सहकार्य करतात। त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा शाळेच्या वतीने देण्यात आल्या। प्रभुदास भोईर यांनी यावेळी आयोजकांचे आभार मानले। मला जास्त शिक्षण घेता आले नाही याची उणीव भरून काढण्यासाठी मी हे उपक्रम राबवित असतो। या काळात शिक्षण खूप गरजेचे आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा आणि खूप मोठे बनून गावाचा व शाळेचे नाव मोठे करावे। माझ्याकडून शक्य असेल ती मदत मी करत राहीन। सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी सभापती सुरेश भोईर, दिनेश उलवेकर, पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी, डॉक्टर श्रेयस ठाकूर, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। प्रत्येक दिवसाकडे आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली केंद्रीय बुद्धिमत्ता जोड जावं आणि आपलं सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात निर्णय येत राहावं। आई तुळजाभवानी आपलं उदंड आयुष्य देवो, याच वाढदिवसाच्या ऑर्गॅनिक शुभेच्छा। अच्छा, विवेकानंद पाटील यांचा वाढदिवस आणि प्रभुदास भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेमध्ये इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि तसेच आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मला वाटतं कार्यक्रम ठेवला कारण की आमचं शिक्षणचा प्रवास तिथपर्यंत झाले, पुढे शाळेपर्यंत झाले, पुढे आम्ही गेलो नाही। पण आज मी मुलीचा बाप आहे आणि माझी 2 मुलं आहे, त्यानंतर बाहेर शिकतात आणि बघतो तर शिक्षण हा किती महत्वाचा आहे ते आम्ही कमी शिकलो त्या आज त्या गोष्टी एवढं धन्य होतोय तर काय आम्ही शिकलो नाही त्या गोष्टी। मुलांना एवढं सांगतो पुढच्या आयुष्याच्या फक्त आयुष्याला 19 वर्ष 20 वर्ष द्या, त्यानंतर तुमचं आयुष्य एवढं उज्ज्वल आहे त्यानंतर त्याला पुढे थांबवू शकत नाही, स्वतः थांबवू आणि फक्त मुलांना सांगतो तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा। काही मुलं अशी आपल्या आई बाबाला इथे गावामध्ये बरोबर वागत नाही, वागायला म्हणजे कसं ते लक्ष देत नाही शिक्षणाकडे। पण शिक्षण किती महत्त्वाचं आहे, आम्ही कमी शिकलो म्हणून आम्हाला कळतं ते शिक्षण काय महत्त्वाचं आहे आणि काय टीचर, आपलं जे टीचर काय असतं, टीचर म्हणजे आपल्या आईच आहे। कारण की आम्ही कमी शिकलो आणि झेपीमध्ये शिकलो तर आम्ही टीचरचा प्रेम काय भेटायचं आम्ही बरोबर केलं। म्हणून सर्वांना सांगतो की तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या आणि पूर्ण शिक्षण करा, डिग्री घेऊन पुढे जा। आणि शिक्षणमध्ये 15 शिकणं पूर्ण होत नाही, त्याच्यावर डिग्री पण घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात परत तुमचं भविष्य पूर्ण होईल। काम करणार काय पुढे मोठं असं वाटतंय? बोला 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 आता पुढं होऊन आम्ही शिक्षण बघू आता पुढचा विचार कधी करणार? पुढे तुम्ही मोठं झाल्यानंतर असं सत्कार करणार का? तुम्ही मोठं होऊन काहीतरी समाजात नाव निर्माण करा, परदेश शाळेत येऊन त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणार। हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।